ते हॉटेलवाल्याचं ओनरचं नाव सांग बरं. त्याची चांगली काढतो पुरायला असतं काय समजलं. काळ्या डोंबडा काळा आहे तर का झालं, त्यांच्या घरी जाऊन राहिला का मागाले. आता काळं झालं तर आमच्या खानदानीचं टेन्शन, त्याला गेलं टेन्शन. एवढं वेटरले एवढ्या गोष्टी सांगून राहिला. त्याला सांग बरं कोणाचं पोरगं होय. बाप लग्न लई गोरा पण पोरगं बोलतं डोंबड्या डोंबड्या आहे तर त्याला लाज वाटतेच आहे. मला लाज वाटली पाहिजे, त्याला कायची लाज. पप्पा, तुम्ही माझी तारीफ करत आहे का माझी काही टिंगल उडून राहिलं पप्पा? मला तर डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही मी काळा काळा डोंगळा म्हणून राहिले पप्पा. अरे तू आता काळा आहे तर काळाच म्हणा लागेल ना. मी तुझी टिंगल बिंगल नाही उडवतर बेटा. मी सांगत आहो तो तुला कसा काळा म्हणला. जेव्हा मी म्हणायला पाहिजे माझा पोरगा डोंबळा आहे, मला शोभत नाही, लाज वाटते, असं मी म्हणायला पाहिजे. त्यानं कसं म्हणलं. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही माझी बेइज्जती करून राहिले हा ना. म्हणजे मी डोंबळा आहो तर मला लाज वाटते. मग ते पोरगी एवढी गोरी आहे तर तिला कसं वाटत ना पप्पा. मग तेही काही दिवसानं मला म्हणणार आहे असा डोंबळ्यासोबत लग्न करून पस्तावता. टेन्शनच आहे मला. नाही रे, ते कायले म्हणते, कारण तू तिचे नखरे झेलणार ना. ते गोरी गोरी तो डोळमळ डोमरं, त्याच्यामुळे तेच खुशच राहणार, समजलं ना. चला, एक गोष्ट तर चांगली म्हटली. मी डोंबळा म्हणून ते खुश तर राहीन. तिला भीती नाही राहीन मी कुठं जाणार इकडं तिकडं म्हणून. ते टेन्शनमध्ये राहणार नाही ना. सुंदर रस्ता तर तिला भीती कुठं जाते का कुठं मरते का. तशी तुझी मायला टेन्शन राहते, मी कुठं गेलं का, कोणत्या पोरीला पाहतो ना का करतो, तशा आणि तिला टेन्शन तर नाही राहीन रे डोंबड्यामुळे. नमस्कार मंडळींनो, आमचा व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या पप्पा सारखे बोलू नका आपल्या पोराले.